नमस्कार. बँकिंग, फायनान्स, लोन, इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं मराठी यूट्यूब चॅनल चला पैसा येऊ द्या. या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जे पहिल्यांदा येत आहेत, जे पहिल्यांदा व्हिडिओ बघतायत, त्यांनी प्लीज सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकॉनवर क्लिक करा, ही नम्र विनंती. जेणेकरून तुम्हाला आमचे फायनान्स रिलेटेड जे व्हिडिओ येतील ते तुम्ही ताबडतोब बघू शकता. आजचा नवीन टॉपिक आहे आपला सिबिल 750 असून सुद्धा पर्सनल लोन का मिळत नाही. बरेच लोकांच्या कंप्लेंट माझ्याकडे येतात की सर आमचा सिबिल चांगला आहे, 750च्या वर आहे, तरी आम्हाला लोन मिळत नाही, आमच्या फाईल्स रिजेक्ट होतात. 750 किंवा त्यावरील क्रेडिट स्कोर हा सामान्यतः चांगला मानला जातो, परंतु काही वेळा तुमचा कर्ज अर्ज चांगला गुण असूनही नाकारला जाऊ शकतो. याचं कारण आपण आज जाणून घेऊया. लोकेशन. काही बँकांचं लोकेशन्स काही ठराविक लोकेशनलाच ते लोन देतात. समजा त्यांचं ऑफिस एखाद्या ठिकाणी आहे, एका सिटीमध्ये आहे, सिटीतल्या एका पर्टिक्युलर लोकेशनला आहे, तर त्या लोकेशन पासून एक 15 किलोमीटर किंवा 20 किलोमीटर, जास्तीत जास्त 30 किलोमीटर पर्यंत ते लोन देतात. 30 किलोमीटरच्या बाहेर जर एरिया असेल तर लोन देत नाहीत. सो प्रत्येक बँकांच्या पॉलिसीनुसार त्यांचं जिओ लिमिट असतं. त्याच्या बाहेर जर तुम्ही राहत असाल तर ते रिजेक्ट होऊ शकतो. तर लोकेशन सुद्धा इम्पॉर्टंट असतं, जरी तुमचा सिबिल 750च्या वर जरी असला तरी. दुसरं आहे ते इन्कम प्रूफ. आता तुमचं उत्पन्न किती आहे आणि तुमचं वय किती आहे सगळ्यात महत्वाचं, नाही का? तुमचं वय, तुमचं उत्पन्न किती आहे. आता समजा एखादी बँक 20,000च्या वर जर तुम्हाला सॅलरी असेल तर लोन देऊ शकते, बरोबर आहे. आणि तुम्हाला 20,000 रुपये सॅलरी नाहीये, तुम्हाला 12,000 रुपये सॅलरी आहे, 15,000 रुपये सॅलरी आहे, तर अशा ठिकाणी आपण अप्लाय करून काही फायदा नसतो, नाही का? आता काही बँका असतात की 40,000च्या वर जर लोन, 40,000च्या जर वर तुम्हाला जर सॅलरी असेल तर लोन मिळतं, बरोबर आहे. आणि आपल्याला सॅलरी समजा 20,000 रुपये. अशा ठिकाणी आपण जर गेलो तर लोन नाही मिळणार. एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, मार्केटमध्ये एचडीएफसी बँक आहे किंवा अशा मोठ्या ज्या नामांकित बँक आहेत, एचडीएफसी सारख्या, आयसीआयसीआय असेल, ऍक्सिस असेल, यांचं कसं असतं की यांना सॅलरी 40,000च्या वर जर सॅलरी असेल तर बिनधास्त ते लोन देतात. पण 40,000च्या खाली जर तुम्हाला सॅलरी असेल तर अशा ठिकाणी अप्लाय करून जरी आपला सिबिल चांगला असला तरी आपल्याला लोन नाही मिळणार आहे. त्यामुळे ही पण महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी याच्यामध्ये एक महत्वाचं असतं की आपल्याला सॅलरी असते 50,000 रुपये, 60,000 रुपये, परंतु ती जी कंपनी असते ती कंपनी कुठल्या कायद्यानं रजिस्ट्रेशन झालेली आहे ते सुद्धा बघितलं जातं. समजा इंटरप्राइजेस, आपल्या कंपनीचं नाव आहे स्वस्तिक इंटरप्राइजेस, एबीसी इंटरप्राइजेस, नाही का? तर इंटरप्राइजेस हा जर शब्द आला तिथे तर ती कंपनी जी आहे ती शॉप कायद्याने शॉप रजिस्ट्रेशन झालेलं आहे तिचं, शॉप अंतर्गत. ओके. दुसऱ्या प्रकार कंपनी असतो प्रायव्हेट लिमिटेड. कंपनीच्या पुढे नाव असतं पीव्हीटी एलटीडी, डेल्टा प्रायव्हेट लिमिटेड, सुनैना प्रायव्हेट लिमिटेड, सुकॉम प्रायव्हेट लिमिटेड. प्रायव्हेट लिमिटेड हा जो शब्द आहे पीव्हीटी एलटीडी, तर तिथं जर तो शब्द असेल ती वेगळ्या अंतर्गत रजिस्ट्रेशन असेल. काही ठिकाणी एल एल पी असतं, म्हणजे सुमित एल एल पी, शहा एल एल पी. एल एल पी लिमिटेड लायबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड मध्ये येतं. तर ह्या एल एल पी अंतर्गत रजिस्ट्रेशन असतात. काही पार्टनरशिप असतात कंपन्या आणि त्या पार्टनरशिपच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन असतात, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप वगैरे वगैरे. तर याच्यामध्ये दुसरा जो प्रकार आहे तो लिमिटेड मध्ये असतो, म्हणजे टाटा लिमिटेड, फोक्स लिमिटेड, फोक्स वॅगन लिमिटेड, ह्या लिमिटेड मोठ्या कंपन्या झाल्या आणि बाकीच्या ते गव्हर्नमेंट आहे. तर शक्यतो इंटरप्राइजेस जर असेल तर शक्यतो लोन मिळण्याच्या खूप अडचणी असतात बँकांच्या माध्यमातून. इंटरप्राइजेस ज्या कंपन्या असतात त्यांना लोन दिलं जात नाही. आता प्रायव्हेट पीव्हीटी लिमिटेड लिमिटेड ह्या जर कंपन्या असल्या तरी पण लोन मिळण्याची गॅरंटी नसते. या मोठ्या ज्या बँका असतात, एचडीएफसी, ऍक्सिस, आयसीआयसीआय, यांच्यातून जर लोन घ्यायचं असेल तर ह्या आपण ज्या कंपनीमध्ये जॉब करतो ती कंपनीचं नाव त्यांच्या लिस्टमध्ये असायला लागतं. त्याला म्हणतात लिस्टेड कंपनी. लिस्टेड कंपनी असेल तरच ते लोन देतात. हे आपल्या एखादी वेगळी कंपनी त्यांच्या लिस्टमध्ये नसेल तर त्याला नॉन लिस्टेड कंपनी म्हणतात, त्यामध्ये ते लोन देऊ शकत नाहीत. मग अशा केसमध्ये आपल्याला फायनान्सकडे जावं लागतं. एनबीएफसी फायनान्स म्हणजे काय? नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज. ओके. ज्याला आरबीआयनं मान्यता दिलेली आहे, जसं महिंद्रा आहे, मुथूट आहे, मनप्परम आहे, चोला आहे, त्या फायनान्स कंपनीकडून आपल्याला लोन मिळू शकतं. सो जरी 750 सिबिल असला तर बाकीच्या सुद्धा गोष्टी इम्पॉर्टंट असतात. ओके. दुसरं आलं वय. आता काही बँका 21 वय पूर्ण झाल्यानंतर शक्यतो सर्व बँका लोन देतात, पण काही बँका 23 वय पूर्ण असावं लागतं, काही ठिकाणी 22 वय पूर्ण असावं लागतं.
म्हणजे मिनिमम वय 21च्या खाली असेल तर शक्यतो बँका लोन देत नाहीत. तर आपलं वय सुद्धा महत्वाचं असतं. एखादा दिवस जरी वयाला कमी असेल, 21 वयाने 1 दिवस कमी आहे, तरीच आपली फाईल रिजेक्ट होऊ शकते. तर ही गोष्ट एक महत्वाची आहे. तसंच अप्पर लिमिट सुद्धा महत्वाचं आहे. काही बँका 52 वयापर्यंत लोन देतात, काही बँका 55 वयापर्यंत लोन देतात, काही 57 देतात, काही 60 देतात, तर काही 65 सुद्धा देतात. ओके. तर मॅक्सिमम आपलं वय आणि मिनिमम वय ही काही अट असते, ती सुद्धा आपल्याला विचारात घ्यावी लागते. फक्त सिबिल 750 आणि आमची फाईल रिजेक्ट झाली म्हणण्यात काही अर्थ नसतो. ओके. दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे, सिबिल एन्क्वायरीज. हा सगळ्यात मोठा इश्यू चाललाय आजकाल. बऱ्याच ठिकाणी आता आम्ही पर्सनल लोनची जेव्हा कामं करत असतो, त्यावेळी आमच्याकडे एवढ्या फाईल्स येत असतात. 100 फाईल्स दिवसाला जरी आल्या ना, त्यातल्या 15 फाईल्स फक्त होऊ शकतात. 15 फाईल्स होतात, उरलेल्या 85 फाईल रिजेक्ट होतात. आणि याला कारण हेच आहे की सिबिल एन्क्वायरीज. लोकांना समजतच नाही की सिबिल एन्क्वायरी म्हणजे काय. याचं आपल्याला थोडंसं ज्ञान थोडं कमी असल्यामुळे आपल्याला या गोष्टी अडचणी येतात. आजकाल काय झालंय, सर्व बँकांचे ऍप्स उपलब्ध आहेत. मग तुमची एचडीएफसी असू दे, ऍक्सिस असू दे, एसबीआय असू दे, युनियन बँक असू दे, कुठलीही बँक घ्या, कुठलीही फायनान्स कंपनी घ्या, प्रत्येकाचे लोनचे ऍप उपलब्ध आहेत. आपण काय करतो, इकडे तिकडे बघतो, काहीतरी ऐकतो, एखादी जाहिरात बघतो आणि आपण ते ऍप इन्स्टॉल करून घेतो. ऍप इन्स्टॉल केलं की आपण त्याच्यामध्ये पॅन कार्डची डिटेल्स भरतो, आधार कार्डची डिटेल्स भरतो आणि पुढे पुढे प्रोसीड करायला जातो. ज्यावेळी आपण पॅन कार्डची डिटेल्स भरतो, आधार कार्डची डिटेल्स भरतो, त्यावेळी ती सिबिल मध्ये एन्क्वायरी झालेली असते की तुम्ही लोनसाठी शोधताय. मला सिबिल एन्क्वायरी म्हणतात. ओके. अशा दिवसातून तुम्ही 10 ऍप इन्स्टॉल केले आणि 10 ठिकाणी एन्क्वायरी मारली की तुमचा सिबिल रिपोर्ट खराब होऊन जातो. हे फार महत्वाचं आहे सिबिल एन्क्वायरीज. किंवा काय होतं, बऱ्याच ठिकाणी ना एजंट लोकांना फाईल दिली जाते. आता बरेचसेच एजंटला नॉलेज नसतं. काही एजंटना नॉलेज नसतं, ते काय करतात, फाईल घेतात आणि 10 ठिकाणी लॉग इन मारून ठेवतात. मग त्यातल्या काही पॉलिसी माहित नसते ना. प्रत्येक बँकेची पॉलिसी असते, प्रत्येक फायनान्स कंपनीची पॉलिसी असते. ती पॉलिसी जर त्या एजंटला माहितीच नसेल, तो आपला अंधाधुंदपणे लॉग इन करून टाकतो, एन्क्वायरीज पाडून टाकतो. विचार करा, दर महिन्याला 1 पेक्षा जास्त सिबिल एन्क्वायरी पाडायची नाही. जास्तीत जास्त 2, चला 2च्या वर पाडू नका. तुम्ही जर महिन्याला जर 10 सिबिल एन्क्वायरी जर पाडायला लागलात, तर तुम्हाला फ्युचरमध्ये 11वी एन्क्वायरी, 12वी एन्क्वायरी, 13वी एन्क्वायरी तुम्हाला कुठे लोन मिळतच नाही. एन्क्वायरी हा कमीच असल्या पाहिजे सिबिलच्या एन्क्वायरीज. मग तुम्ही क्रेडिट कार्डला अप्लाय केलं तरी सिबिल एन्क्वायरी पडणार आहे. तुम्ही एखादं गोल्ड लोन घेतलं, सिबिल एन्क्वायरी पडणार आहे. तुम्ही पर्सनल लोन घेतलं, सिबिल एन्क्वायरी पडणार आहे. तुम्ही होम लोन घेतलं, सिबिल एन्क्वायरी पडणार आहे. तुम्ही साधं सिबिल जरी चेक करत असला तर सिबिल एन्क्वायरी पडणार आहे. त्याच्यामुळं शक्य, आणि बऱ्याचदा काय होतं, आजकाल SMS येतात बघा, तुम्हाला एवढे लोन मंजूर झाले, खाली लिंकवर क्लिक करा. हे लिंकवर क्लिक करताना तुम्ही जेव्हा माहिती भरता ना, त्यावेळी सुद्धा तुम्ही ह्या ट्रॅपमध्ये फसता आणि सिबिल एन्क्वायरी पडते. त्यामुळे शक्यतो पॅन कार्ड, आधार कार्ड डिटेल्स स्वतःहून कुठेही भरू नका. सिबिल एन्क्वायरी पडून जाईल. आणि सिबिल एन्क्वायरी जरी तुमचं सगळं चांगलं आहे, तुम्हाला 50-60 हजार सॅलरी आहे, तुमचा सिबिल चांगला आहे, सगळं तुम्ही बसता, वयात बसता, इन्कम मध्ये बसता, लोकेशन मध्ये बसता, परंतु तुम्ही 10-12 सिबिल एन्क्वायरी पाडून ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लोन मिळालेलं नाहीये, तर तुम्हाला मग पुढचे 2-3 महिने तुम्हाला डिस्टर्ब होतं. पुढचे 2-3 महिने तुम्हाला लोन नाही मिळत. पुढचे 2-3 महिने तुम्हाला वेट करावं लागतं. त्यामुळे सिबिल एन्क्वायरीज पाडण्याचा प्रयत्न करू नका. सिबिल एन्क्वायरीज बघायचे असतील तर तुम्ही आपल्याला गुगल पे वर जाऊन चेक करा. फोन पे, गुगल पे वर आजकाल स्वतःचा सिबिल चेक करायला मिळतो. बऱ्याच लोकांना नुसता सिबिल स्कोर आपला 750 आहे, पण सिबिल एन्क्वायरीज किती आहेत हेच माहिती नसतं. मग एखादी फाईल रिजेक्ट झाली की मग आम्हाला बोलतात, सर आमचा तर सिबिल चांगला होता 750, मग आमची फाईल का रिजेक्ट झाली? अरे बाबा, तू सिबिल एन्क्वायरीज किती केलाय ह्याच्याकडे तू लक्ष घेतलंय का बाबा? ह्याला सिबिल रिपोर्ट मध्ये आपल्याला ते सगळं डिटेल दिसतं. ओके. त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे आपला, बाउन्सिंग. ही एक आजकाल ना खूप सिरियस इश्यू झालेला आहे बाउन्सिंग. आपण जर चेक कुणाला दिला समजा आणि तो जर बाउन्स झाला, म्हणजे आपल्या अकाउंटला पैसे नाही आहेत आणि तो बाउन्स झाला, इट्स अ सिरियस बाउन्सिंग. दुसरी गोष्ट, ई नॅश. आजकाल काय होतं की आपण लोन घेतो त्यावेळी ऑटोमॅटिक आपल्या अकाउंट मधनं ईएमआय दर महिन्याला कट होत असतो. जर तुमच्या अकाउंटला जर पैसे नसतील आणि तो ईएमआय बाउन्स झाला, म्हणजे कट झाला नाही, कारण पैसेच नसल्यामुळं, तर तिथं डायरेक्ट दिसतं, तिथं ईएमआय बाउन्स झालेला आहे म्हणून. आपल्या सिबिलला तर एन्क्वायरी पडत, सिबिलला तर ते जातच बाउन्सिंगचं, प्लस आपल्या बँक स्टेटमेंटमध्ये सुद्धा दिसतं, प्लस आपल्याला जर काही चार्जेस असतील, बाउन्सिंग चार्जेस 500-550, ते सुद्धा तिथे दिसतात आपल्याला. आणि हे बाउन्सिंग असणं ना खूप सिरियस मॅटर आहे. म्हणजे वर्षभरामध्ये एखादाही बाउन्सिंग नसला पाहिजे, बाउन्सिंग नसलंच पाहिजे. आता बाउन्सिंग साठी सुद्धा ना बरेच लोक आम्हाला एक्सक्युजेस देतात की आमचं कटच नाही झालं.
बघा, जर अकाउंटला पैसे असतील आणि जर बाउन्सिंग झालं तर तो बाउन्सिंग सिरियस नसतो. पण तुमच्या अकाउंटला बॅलन्सच नसेल आणि बाउन्सिंग झाला तर तो सिरियस बाउन्सिंग आहे. ओके. अकाउंटला बॅलन्स आहे आणि तुमचा चेक क्लिअर नाही झाला किंवा ईएमआय कटला नाही, त्याचा टेक्निकल इश्यू असतो. पण तुमच्या अकाउंटला पैसेच नाहीयेत आणि समोरच्याला तुम्ही चेक देऊन ठेवलेला आहे, सो इट्स अ सिरियस गोष्ट आहे. त्यामुळे बाउन्सिंग होता कामा नये. बऱ्याचदा काय होतं की समजा एक अमुक अमुक तारखेला, समजा 10 तारखेला तुमचं ईएमआय कटणार आहे, तर शक्यतो 9 तारखेलाच पैसे ठेवले पाहिजेत ना. कारण 10 तारीख ही 9 तारीख रात्री 12ला संपून रात्री 12 वाजता दुसरी 10 तारीख सुरू झालेली असते. मग आपण हे सगळं ऑटोमॅटिक कटिंग होतं. हे ऑटोमॅटिक कटिंग होत असल्यामुळं रात्री 12 नंतर कधी पण पैसे कट होऊ शकतात. रात्री 1ला कट होईल, रात्री 2ला कट होतील. आपण असं नाही म्हणू शकत सकाळी 10 वाजता आपण 6-7 वाजता उठल्यानंतर पैसे कट व्हायला पाहिजेत. त्यामुळे बऱ्याचदा हा एक फॅक्टर असतो की लोक ईएमआयच्या दिवशीच पैसे ठेवतात. त्याच्या आदल्या दिवशी ठेवा, जेणेकरून तुम्हाला बाउन्सिंग होणार नाही. आणि असं जर बाउन्सिंग असेल तर आपल्याला सिबिल 750 असून सुद्धा लोन मिळत नाही. तर पुढचा पॉइंट आपण डिस्कस करूया, नोकरीचा स्थिरतेचा अभाव. आता हे फार मोठी गोष्ट आहे बरं का. नोकऱ्या सारख्या बदलायच्या नाहीत. नोकऱ्या जर तुम्ही सारख्या बदलायला लागला, सारख्या बदलणं म्हणजे जर 6 महिन्याला तुम्ही चेंज करताय नोकरी, जर 2 महिन्याला चेंज करताय, तर तुम्हाला लोन मिळायला अडचण येतात. म्हणजे तुम्ही स्थिर नाहीये असं बँकेला समजतं. शेवटी बँक तुम्हाला लोन कशासाठी देते, की तुम्हाला ते पैसे परत मिळाले पाहिजेत व्याजासहित. आणि ही एक प्रोबॅबिलिटी समजलेली असते की तुम्ही पैसे वेळेत परत कराल त्यांना. आणि त्यासाठी तुमचं पार्श्वभूमी, पाठीमागची हिस्ट्री तपासतात ते. हिस्ट्री जर चांगली असेल तर फ्युचर चांगला असेल असा त्यांचा विचार असतो. एखादी व्यक्ती जर सारखा जॉब चेंज करत असेल, तर उद्या व्यक्तीला जॉब गेला किंवा उद्या जॉब मिळाला नाही, तर पुढचे 2-3 वर्ष जे काही ईएमआय भरायचा टायमिंग दिलेला आपल्याला, ते भरेल की नाही असा बँकेला प्रश्न पडतो. त्यामुळे सिबिल जरी चांगला असला तरी या गोष्टी सुद्धा आपल्या महत्वाच्या आहेत. त्यामुळे नियमित उत्पन्न असलं पाहिजे, दर महिन्याला पगार यायला पाहिजे. हा एक मोठी गोष्ट असते की एकाच नोकरीत आहे पण 6-6 महिन्यांना पगार येतो. एखाद्या कॉलेजमध्ये असं होतं, एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये असं होतं, 3-3 महिने, 4-4 महिने पगारच नाहीये. तर अशा केसमध्ये लोन मिळायला अडचणी येतात. दर महिन्याला पगार हा यायला पाहिजे आपल्या अकाउंटला, तरच आपल्याला पैसे आपल्याला लोन होतं. किंवा असं होतं की एखाद्याला सॅलरी असते ₹40,000, एखाद्या महिन्यात येते ₹20,000, एखाद्या महिन्यात 12,000 येतात, एखाद्या महिन्यात 40 येतात. हा जो काही वर खाली होतो येण्याचे पैसे, हे सुद्धा ठीक नाहीये. मग आपण कस्टमर सांगतात आम्हाला आम्ही ऍडव्हान्स घेतला होता. आता ऍडव्हान्स घेणं हे खूप रिस्की आहे. बघा, तुम्ही ऍडव्हान्स घेतलात, समजा 40,000 पगार आहे तुम्हाला आणि तुम्ही 25 किंवा 20,000 ऍडव्हान्स घेतला, तर 20,000 अकाउंटला येणार आहेत. तर बँक तुमची 20,000 कन्सिडर करणार आहे, तुमचे 40,000 सॅलरी कन्सिडर करणार नाहीये, हे लक्षात घ्या. त्यामुळे शक्यतो ऍडव्हान्स घेणं टाळा. ऍडव्हान्स अकाउंटला कटिंग होऊन काही यायला नाही पाहिजे एवढी काळजी घ्या. कधी कधी आपली सुट्ट्या भरत नाहीत, दिवस भरत नाही, सुट्ट्या घेतो आपण, वर्किंग आवर्स भरत नाहीत, त्याच्यामुळे आपली सॅलरी कमी होते. बऱ्याचदा असं होतं की आता ₹20,000 समजा एखाद्या ठिकाणी सॅलरी असेल तर लोन मिळू शकतं, असं एक्झाम्पल आहे एखाद्या फायनान्समध्ये, एखाद्या बँकेमध्ये, असं आपण पकडू. तर पाठीमागच्या 3 महिन्यामध्ये 20,000 सॅलरी आली आणि मागच्या महिन्यात ₹9,000 सॅलरी आली, लोन होणार का? नाही होणार. तर असंही महत्वाची गोष्ट आहे की कंटिन्यू आपली जी सॅलरी आहे ती एकसारखी येणं गरजेचे आहे, तरच आपल्याला लोन मिळतं. जरी सिबिल 750 असला तर ही गोष्ट महत्वाची आहे. त्याच्यानंतर ओव्हर लिव्हरेज हे एक नवीन प्रकार आहे. ओव्हर लिव्हरेज, बऱ्याच लोकांना हा शब्द कळाला नसेल. ओव्हर लिव्हरेज म्हणजे काय होतं, आपलं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या कॅपॅसिटीमध्येच बँका विचार करून लोन देत असते. समजा एखाद्याला उत्पन्न ₹40,000 एक्झाम्पल आहे. ओके, दर महिन्याला ₹40,000 त्याला व्यक्तीला सगळं काटछाटून अकाउंटला येतात. पीएफ कट होतो, ईएसआयसी कट होतो, अजून काही घेतलं असेल तर दर महिन्याला त्याला ₹40,000 सॅलरी येते. त्याच्यामध्ये पण बँक कधी पण विचार करते, नेट सॅलरी विचार करते. लक्षात घ्या. म्हणजे जी अकाउंटला येणारी सॅलरी आहे त्याचाच विचार केला जातो. तुम्हाला खूप मोठी सॅलरी आहे, तुम्हाला पॅकेज आहे 10-12 लाख रुपयाचं, पण दर महिन्याला अकाउंटला तुम्हाला 20,000 येतात, तर बँकेच्या दृष्टीने 20,000 कन्सिडर होणार. तुमचं 10-12 लाखाचं पॅकेजचा काही उपयोग नसतो. त्यामुळे अकाउंटला येणारी जी सॅलरी आहे, नेट सॅलरी, ती महत्वाची आहे. आता याच्यामध्ये समजा तुम्हाला 40,000 अकाउंटला सॅलरी आहे आणि ऑलरेडी तुमचे काही लोन चालू आहेत, समजा ऑलरेडी तुमचे लोन चालू आहेत आणि त्या लोनचे ईएमआय तुमचं 20,000 ईएमआय जात आहे. म्हणजे 40,000 तुमच्या अकाउंटला आल्यानंतर तुम्ही 20,000 ईएमआय पे करत असाल, तर तुम्ही 50% रक्कम तुमची ऑलरेडी चाललेली आहे ईएमआय भरण्यामध्ये, बरोबर आहे. आणि मग त्याच्यानंतर अजून तुम्हाला लोन पाहिजे असेल तर मिळणं अवघड होतं. ओके, त्याला म्हणतात ओव्हर लिव्हरेज. म्हणजे ऑलरेडी तुम्हाला 40,000ची सॅलरी आहे, 20,000 पेक्षा जास्त तुम्ही ईएमआय भरताय, तर ओव्हर लिव्हरेज झाले ना अगोदरच.
त्याच्यामुळं जरी तुमचा सिबिल चांगला आहे, तुम्ही हप्ते वेळेवर भरले, तुम्ही सिबिल एन्क्वायरी काही नाहीये, तुमचं बाउन्सिंग काही नाहीये, तुमचं जॉब स्थिर आहे, तुमचं वय बसतंय, लोकेशन सुद्धा बसतंय, परंतु ऑलरेडी तुम्ही ईएमआय जर जास्त प्रमाणामध्ये भरत असाल, म्हणजे ऑलरेडी तुम्ही लोन जास्त घेतलेलं आहे, तर कॅल्क्युलेशन मध्ये बसत नाही. सिंपल गणित आहे, 40,000 एखाद्याला जर येत असेल सॅलरी, 20,000 जर ईएमआय भरत असेल, तर उरलेले 20,000 बँक असा विचार करते की खायला प्यायला पाहिजे की नाही. खायला प्यायला पैसे उरले पाहिजेत, नाही तर सगळं येत आहेत पैसे आणि सगळेच बँकांच्या लोन भरण्यामध्ये जर जात असतील, तर उद्या फ्युचरमध्ये ती व्यक्ती ईएमआय रेग्युलर भरणार नाही, असा बँकेचा अंदाज असतो. त्याच्यामुळे बँक लोन रिजेक्ट करते, असं ऍप्लिकेशन रिजेक्ट करते. दुसरं गोष्ट असतं की एबीबी ऍव्हरेज बँक बॅलन्स, हा एक आता नवीन कन्सेप्ट चालू झालेला आहे बऱ्याच ठिकाणी. काय होतं, आपल्याला सॅलरी असते 40,000 एक्झाम्पल. मी आता हे एक्झाम्पल्स मी कुठून देतोय की आम्ही आता लोनची कामं करत असतो. लोनची कामं करत असताना गेली 10 वर्षामध्ये जो काही अनुभव आला मला, जे काही कस्टमर्स आम्ही बघितले, त्या बेसिसवर मी तुम्हाला सांगतो की फाईल्स कशा रिजेक्ट होतात. हे सगळं अनुभवातून आलेलं आहे, मी तुमच्यासोबत अनुभव शेअर करतोय. तर एबीबी म्हणजे ऍव्हरेज बँक बॅलन्स. आता आम्ही जेव्हा लोनसाठी एखादी फाईल घेतो, समजा 3 महिन्याचं बँक ऍप्लिकेशन, आपले 3 महिन्याचं बँक स्टेटमेंट घेतलं आपण 90 दिवसाचं, तर 90 दिवसाच्या बँक स्टेटमेंटमध्ये समजा एखाद्याला 40,000 सॅलरी आहे आणि त्याचं बँक स्टेटमेंट आता मी घेतलं, त्या बँक स्टेटमेंटला उरले त्याच्या अमाऊंटला 2 रुपये, 4 रुपये, 10 रुपये शिल्लक आहेत समजा, तर अशा माणसाला लोन कसं द्यायचं आपण? तो ईएमआय कुठल्या ह्याच्यातून भरणार? बँक असा विचार करते. तर ही एबीबी काढण्याची पद्धत असते. समजा 5च्या पटीतल्या ज्या तारखा आहेत, 5 तारीख, 10 तारीख, 15 तारीख, 20 तारीख, 25 तारीख, 30 तारीख, बरोबर आहे. मी एक्झाम्पल सांगतोय, प्रत्येक बँकांची पॉलिसी वेगळी असते. आता 5च्या पटीतल्या ज्या तारखा आहेत, त्या दिवशी त्या बँक स्टेटमेंटमध्ये, जे पाठीमागच्या 3 महिन्याचे जेव्हा बँक स्टेटमेंट आपण बघतो, त्यावेळी 5च्या पटीतल्या ज्या तारखा आहेत ते बघतात. त्या 5च्या पटीतल्या ज्या तारखा आहेत, त्याच्यामध्ये जो काही त्या दिवशी शेवटी एंड ऑफ द डे जो काही बॅलन्स शिल्लक असतो, त्या बॅलन्सची बेरीज केली जाते. ओके, महिन्याला. मग त्याचं ऍव्हरेज काढलं जातं. हे झालं त्या महिन्याचं ऍव्हरेज बँक बॅलन्स. असं 3 महिन्याचा ऍव्हरेज काढलं की तो ऍव्हरेज बँक बॅलन्स आपल्याला कळतो की याच्या अकाउंटला, एखाद्या व्यक्तीच्या अकाउंटला पैसे किती शिल्लक, ऍव्हरेज शिल्लक राहत आहेत. शेवटी तुमच्या अकाउंटला जर पैसे शिल्लकच राहत नाही, तुम्हाला पगार मस्त आहे, परंतु तुमच्या अकाउंटला पैसे शिल्लक राहत नसतील, तर बँक उद्या जे तुम्हाला लोन देणार आहे, त्याचा ईएमआय तुम्ही कुठल्या बॅलन्स मधून भरणार आहात, अशी बँक विचार करते. त्याच्यामुळं शक्यतो बॅलन्स ठेवत चला, खाली करू नका अकाउंटला बॅलन्स ठेवत चला. तो तुमच्यासाठी खूप फायद्याचा आहे, त्याच्या कॅल्क्युलेशनवर होतो. नाही तर सॅलरी चांगली आहे, लिव्हरेज नाहीये, सगळं चांगलं आहे, कधी लोन नाही काढलेलं, बाउन्सिंग काही नाहीये, नोकरी पण चांगली आहे, पण बँकेत पैसेच ठेवत नाही. काय करतात काही लोक, 2 बँक अकाउंट खोलतात. एक सॅलरीसाठी वेगळं बँक अकाउंट असतं आणि पर्सनलसाठी वेगळं असतं. ज्या दिवशी सॅलरी जमा होते त्या दिवशी लगेच तिथनं उचलतात आणि दुसऱ्या बँकेत नेऊन टाकतात. होतं कसं आहे, बँक झिरो होऊन जातं. आता विचार करा, ज्यावेळी तुम्ही आम्हाला बँक डॉक्युमेंट देता बँकेला, त्यावेळी सॅलरी स्लिप, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक स्टेटमेंट देता. आता हे जे बँक स्टेटमेंट असतं ना, ज्या बँकेमध्ये सॅलरी जमा होती ती बँक स्टेटमेंट मागत असतात, बरोबर आहे. आता त्या बँकेत तुम्ही पैसे आले आणि लगेच दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर केले, तर त्या बँकेमध्ये तुमचे झिरोच राहिले, सॅलरी जिथे जमा होती ती बँक. त्यामुळे तुम्हाला लोन एबीबी झिरोच येणार आहे, त्याचा लोन रिजेक्ट होणार आहे फाईल. मग तुम्ही म्हणता ना दुसऱ्या बँकेत जमा केलं, तशा गोष्टी चालत नाहीत. शक्यतो तुम्ही सॅलरी योग्य बँकेमध्ये जमा करा आणि त्याच्यामध्ये बॅलन्स असू द्या. बॅलन्स जर कमी ठेवला तर तुम्हाला लोन मिळायला खूप अडचणी निर्माण होतात. तर ह्या बऱ्याच फॅक्टर्स असतात ज्याच्यामध्ये आपण हे कन्सिडर करतो. तर आता मी व्हिडिओ संपवतोय. मला वाटतं बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल. इथून पुढे लोनला फाईल टाकायच्या अगोदर पाठीमागचे 3 महिने, 1 वर्ष अशा प्रकारे तुम्ही जर व्यवस्थित मेंटेन केल्या या सगळ्या गोष्टी, तर 101% तुम्हाला लोन होऊन जाईल. 100% तुम्हाला लोन मिळेल. ओके. आणि अजून एक गोष्ट अशी की एकाच वेळेला जास्त ठिकाणी ऍप्लिकेशन करायचे नसतात बरं का. हा एक पॉईंट राहून गेला माझा. एकाच वेळी जर अनेक ठिकाणी तुम्ही क्रेडिट कार्डसाठी अप्लाय केलं, लोनसाठी अप्लाय केलं, याच्यामुळे सुद्धा आपला सिबिल स्कोअर कमी होतो. मग काय होते, बँकेला असं वाटतं 10 ठिकाणी ऍप्लिकेशन केलं, याला कुठंच लोन मिळालेलं नाहीये, तर आम्ही याला का लोन द्या. तर अशा प्रकारच्या निगेटिव्ह गोष्टी आहेत. लोन देणं हे एक प्रकारचं थोडीशी रिस्क असते. जो पैसे खिशातलं देतोय, समजा तुम्ही एक्झाम्पल, तुम्ही कुणाला तर उधार पैसे देणार आहात, उसने पैसे देणार आहात, तुम्ही 10 वेळा विचार कराल ना की पैसे परत येतील की नाही. तो रिस्क असते. तशी बँक पण हेच विचार करत असते, आज तुम्हाला कुठलंही तारण न ठेवता पैसे देणार आहे. पर्सनल लोन मध्ये कुठलं तारण नसतं ना. उद्या जर पैसे बुडाले तर खूप रिकव्हर करणं बँकेसाठी खूप अवघड असतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये हे
काळजी घेतली जाते. जास्त प्रमाणामध्ये याच्यामध्ये नियम असतात पर्सनल लोनमध्ये, कारण हे विनातारण लोन असल्यामुळे. याच्यामध्ये जास्त काळजी घेऊन लोन देतात. तुम्ही पण स्वतः जर कुणाला पैसे देणार तर 10 वेळा विचार करणार आहात. त्याच्या प्रत्येक गोष्ट तुम्ही बघून तुम्ही त्याला देणार आहात. खरंच हा देऊ शकतो का? जो वेळेवर पैसे देत नाही, जो बुडवतो, हप्ते बुडवतो, अशा माणसाला तुम्ही सुद्धा लोन देणार नाही. तर तुम्ही स्वतःला बँकेच्या ठिकाणी ठेवून विचार करा. या पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतरच बँक तुम्हाला लोन देणार आहे. मला आशा आहे, मला अपेक्षा आहे की तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ओळखीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला आवडला तर हा लाईक करा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.